नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। आज आपण एकदम सोप्या पद्धतीने खारीक कशी फोडायची आणि त्यापासून खारीक पावडर कशी तयार करायची याची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। जर तुम्ही विकतची खारीक पावडर आणून त्यापासून लाडू किंवा इतर पदार्थ बनवत असाल तर त्यांनी आजचा हा व्हिडिओ नक्की पहा, कारण अगदी 10 ते 15 मिनिटात आपण ही खारीक फोडणार आहोत आणि त्यापासून खारीक पावडर तयार करणार आहोत। आणि ही खारीक पावडर तुम्ही स्टोर सुद्धा करून ठेवू शकता, त्यामुळे जेव्हाही तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही ही खारीक पावडर यूज करून त्यापासून कुठलेही पदार्थ बनवू शकता। चला तर मग वेळ न घालवता कशी बनवायची ते पाहूया। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलला जर अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। तर इथे मी 1 किलोच्या प्रमाणामध्ये काळ्या रंगाची जी खारीक आहे ती घेतलेली आहे। बाजारामध्ये 2 प्रकारच्या खारीक असतात, एक काळ्या रंगाची आणि एक थोडीशी पांढरट अशी खारीक असते। त्यातली ही मी काळ्या रंगाची खारीक घेतलेली आहे। हिला साखरी खारीक असेही म्हणतात, कारण ही जी पांढरी खारीक असते तिच्यापेक्षा हिच्यामध्ये गोडवा जरा जास्तच असतो। थोडी महाग असते पण खायला ही जास्त टेस्टी असते। खारकेमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असल्यामुळे शरीरामध्ये चरबी तयार होत नाही, त्यामुळे वजन सुद्धा कंट्रोलमध्ये राहतं। लहानांपासून मोठ्यांपर्यंत खारीक ही शरीरासाठी खूपच लाभदायक आहे, त्यामुळे थंडीच्या दिवसात किंवा पावसाच्या दिवसामध्ये प्रत्येकाने खारीक ही आवर्जून खाल्ली पाहिजे। तर मी इथे 1 किलोच्या प्रमाणामध्ये काळी खारीक घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार काळी किंवा पांढरी कुठलीही खारीक इथे घेऊ शकता। ही आपल्याला 1 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवायची आहे। जर आपल्याकडे उन्हात वाळवायची सोय नसेल तर त्यावरही आपल्याकडे पर्याय आहे, परंतु जर उन्हामध्ये वाळवता आली तर ही खारीक नक्की उन्हामध्ये वाळवा। जर उन्हाची सोय नसेल तर त्यासाठी आपल्याला ही खारीक भाजून घ्यावी लागणार आहे। तर कुठलीही आपल्याला एक जाड तळाची कढाई घ्यायची आहे। शक्यतो ही खारीक भाजण्यासाठी जाड तळाचीच कढाई वापरायची आहे। लोखंडाची किंवा बिडाची कढाई सुद्धा तुम्ही या ठिकाणी खारीक भाजण्यासाठी वापरू शकता। आता यामध्ये थोडी थोडी करून आपण खारीक भाजून घेणार आहोत। सुरुवातीला कढाई आपल्याला मोठ्या गॅसवरती छान अशी कडकडीत गरम करून घ्यायची आहे। त्यानंतर थोडे थोडे करून आपण ही जी खारीक आहे ती भाजून घेणार आहोत। तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते, जर तुमच्याकडे उन्हाची सोय असेल तर ही खारीक तुम्ही नक्की उन्हामध्ये सुकवा। 7 ते 8 मिनिटं आपल्याला मोठ्या गॅसवरती ही खारीक जी आहे ही छान आपल्याला भाजून घ्यायची आहे। चला तर मग आपण ही खारीक आता भाजून घेऊया। तर थोडी थोडी करून सर्व खारीक मी या ठिकाणी भाजून घेतलेली आहे। आता ही खारीक आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे, त्यानंतरच ही आपल्याला फोडायची आहे। तर थंड झाल्याच्या नंतर इथे आपल्याला एक कापडी पिशवी लागणार आहे। तर या कापडी पिशवीमध्ये आपण जी थंड करून घेतलेली जी खारीक आहे ती आपल्याला यामध्ये घालायची आहे। आता सर्व खारीक मी आता या कापडी पिशवीमध्ये टाकून घेणार आहे आणि आपल्याला ही फोडून घ्यायची आहे। अशा पद्धतीने कापडी पिशवीमध्ये जर टाकली तर आपली जी खारीक आहे ही लवकर फोडून होते। तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पहा, खूप पटकन अशी फोडली जाते खारीक। ह्या पद्धतीमध्ये आपल्याला पिशवीमध्ये भरून घ्यायची आहे सर्व खारीक, किंवा तुम्ही थोडी थोडी करून सुद्धा फोडू शकता अर्ध्या अर्ध्या प्रमाणामध्ये। तर माझी पिशवी मोठी असल्यामुळे मी सर्व खारीक एकदाच या पिशवीमध्ये भरून घेतलेली आहे। आता आपल्याला हिला फोडायचं आहे, तर त्यासाठी इथे मी खलबत्त्याचा जो दांडा आहे त्याने आता हे फोडून घेणार आहे, किंवा वरवंटा सुद्धा तुम्ही हे फोडण्यासाठी घेऊ शकता। त्यानंतर आता हे मी सर्व थोडे थोडे करून अशी फोडून घेणार आहे, कारण खारीक जी आहे ही वाळलेली असल्यामुळे अशा पद्धतीने ती खूप पटकन फोडली जाते आणि जास्त कचरा सुद्धा होत नाही आणि हात सुद्धा दुखत नाही। तर ही एकदम सोपी पद्धत आहे, तर नक्की एकदा ट्राय करून पहा। अशा पद्धतीने तुम्ही कितीही खारीक फोडू शकता। तर आता पटापट आपल्याला ही जी खारीक आहे ती फोडून घ्यायची आहे। तर या ठिकाणी तुम्हाला आता दाखवते आपली जी खारीक आहे कशा पद्धतीने फुटली गेलेली आहे। अगदी छान अशी मोकळी झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। सर्व जी खारीक आहे ती अशा पद्धतीने मोकळी झालेली आहे। त्याच्या आतील ज्या बिया आहे त्या सुद्धा निघत आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त अशी सगळी खारीक आपली खलबत्त्याच्या दांड्याने फोडून घेतल्यामुळे मोकळी झालेली आहे। अजिबात जास्त वेळ लागत नाही अशा पद्धतीने खारीक फोडल्यामुळे। तर त्याच्या आतील ज्या बिया आहे त्या आपल्याला आता काढून घ्यायच्या आहे। अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण ही सगळी जी खारीक आहे ही फोडून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। एकदम इझिली त्याच्या आतील ज्या बिया आहे त्या निघत आहे। अजिबात जास्त मेहनत घ्यावी लागत नाही ही खारीक फोडण्यासाठी। आता सर्व खारीकच्या आतील ज्या बिया आहे त्या आपण आता पटापट वेगळ्या करून घेऊया। त्याच्या वरचं जे टोक आहे हे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि जी बी आहे ती सुद्धा काढून घ्यायची आहे। वरचं जे टोक आहे हे मिक्सरमध्ये बारीक होत नाही, अख्खची अख्खं तसंच राहतं, त्याची पूड होत नाही। त्यासाठी आपल्याला वरचा जो टोकाकडचा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्याच्या आतील बिया सुद्धा आपल्याला काढून टाकायच्या आहे। चला तर मग आता सर्व जी खारीक आहे त्याच्या आतील बिया आपण सर्व आता मोकळ्या करून घेऊया।
जेव्हा आपण बाजारामधून खारीक आणतो ती थोडीशी ओलसर असते, तिच्यामध्ये बरंचसं मॉइश्चर असतं। त्यासाठी आपल्याला ती 1 दिवस किंवा 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे। जर उन्हाची सोय नसेल तर तुम्ही ही खारीक कढाईमध्ये भाजून घेऊ शकता, म्हणजे आपली जी खारीक आहे मस्त अशी कुरकुरीत आणि कडक होईल, फोडण्याससुद्धा जास्त त्रास होणार नाही। त्यासाठी खारीक जेव्हा आणू तेव्हा आपल्याला ही छान कडकडीत उन्हात किंवा कढाईमध्ये भाजून घ्यायची आहे। तर सर्व खारीक या ठिकाणी मी मोकळी केलेली आहे, त्याच्या आतील ज्या बिया आहे ह्या पूर्णपणे काढून घेतलेल्या आहे, तुम्ही पाहू शकता। तर या खारकीची आता आपण लगेचच पावडर तयार करून घेऊया। तर थोडी थोडी करून आपण ही खारीक मिक्सरला वाटून घेणार आहोत, दळून घेणार आहोत। तर इथे मी छोट्या मिक्सरच्या भांड्याचा वापर करत आहे। तर या ठिकाणी जास्त तुकडेसुद्धा मी इथं केलेले नाही। तर थोडी थोडी करून आपण आता मिक्सरला याची पूड तयार करून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी बारीक पावडर या ठिकाणी आपली तयार झालेली आहे। तुम्हाला जशी पावडर हवी आहे त्या पद्धतीची पावडर तुम्ही ही बनवू शकता। तर या ठिकाणी मी थोडीशी जाडसर पावडर तयार केलेली आहे। मला जाडसर पावडर हवी होती त्यासाठी मी ही थोडीशी जाडसर ठेवलेली आहे। तुम्हाला यापेक्षाही जर बारीक पावडर हवी असेल तर तुम्ही यापेक्षाही बारीक पावडर अजून तयार करू शकता। तर आता एका प्लेटमध्ये ही काढून घेऊया आणि बाकीची पावडरसुद्धा तयार करून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली पावडर इथं खारीकची तयार झालेली आहे। विकतच्या पावडरपेक्षा ही अगदी मस्त अशी पावडर आपण ही घरच्या घरीच तयार करू शकतो। विकतची खारीक पावडर ही खारीकपेक्षाही महाग असते, त्याचबरोबर त्यामध्ये भेसळसुद्धा असू शकतं। त्यामुळे अशा पद्धतीने घरच्या घरीच खारीक पावडर तुम्ही बनवून स्टोर करून ठेवू शकता। ही फ्रीजच्या बाहेर 1 ते 1.5 महिना आरामात टिकते, त्याचबरोबर फ्रीजमध्ये जर ठेवली तर ही 2 ते 3 महिने आरामात छान अशी टिकते, तिला जाळं किंवा बुरासुद्धा लागत नाही। आता थंडीचे दिवस सुरू झाले आहे, खारीकपासून बरेचसे पदार्थ आपण बनवले जातो, त्यामुळे खारीक पावडरची गरज ही लागणार आहे। त्यामुळे अशा पद्धतीने खारीक पावडर नक्की तुम्ही बनवून ठेवा आणि फ्रीजमध्ये सुद्धा तुम्ही ही स्टोर करून ठेवू शकता। 2 ते 3 महिने ही अजिबात खराब होत नाही। दुधामध्ये खाल्ली किंवा नुसती जरी खाल्ली तरीही खारीक पावडर खूप छान लागते। तर कसा वाटला आजचा हा व्हिडिओ ते मला नक्की कमेंटद्वारे कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।